श्रोतेहो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोतेहो, आजच्या भागात आपण परिचय करून घेणार आहोत संस्कृत सारस्वताचा मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदासाचा आणि त्याच्या साहित्यकृतींचा. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आज पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत संस्कृतच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सरोजा भाटे. बाई नमस्कार. मागच्या वेळेला आपण अश्वघोष आणि भास या साहित्यिकांचा आणि त्यांच्या साहित्याचा अगदी थोडक्यात आढावा घेतला, धावता आढावा म्हटलं तरी चालेल. आज विचार करूया महाकवी कालिदासाचा आणि त्याच्या साहित्यकृती आणि त्याच्यातली सौंदर्यस्थळं या टिपण्याचा आज आपण प्रयत्न करूया. खरं सांगायचं ना तर कालिदासाचा विचार अशा ह्या मिनिटांच्या आणि सेकंदांच्या गणितामध्ये करणं म्हणजे या महाकवीवर अन्याय आहे. तथापि आता आपल्याला तो करायला हवा. पण खरोखरच तो या संस्कृत साहित्याच्या प्रांगणातला एक दैदिप्यमान तारा म्हणजे ध्रुवताराच त्याला म्हटलं पाहिजे. आजपर्यंत या थोर कवीच्या आढळपदाला जरा सुद्धा धक्का लागलेला नाही. एव्हाना जगभरातल्या अवघ्या रसिकांना त्याने मोहून टाकले. म्हणजे काही काळ तो फक्त भारतापुरताच माहीत होता, पण संस्कृत साहित्य जे पाश्चात्यांना परिचित झालं ती संस्कृत साहित्याची सरस्वती कालिदासाच्या साहित्याचे पैंजण बांधूनच तिकडे गेली. आणि त्यामुळे इतकं मोहित केलं पाश्चात्यांना की मग इतर नाटकं सुद्धा, इतर साहित्य सुद्धा मग त्यांना आकर्षित करायला लागलं. म्हणजे पहिलं नाटक जे परदेशी भाषेमध्ये प्रकाशित झालं भाषांतरित ते कालिदासाचं शाकुंतल आहे. आणि त्याच्या आधारे मग गटेसारख्या काही नाटककारांनी त्यांची नाटकं सुद्धा त्याच्या वरती बेतली, काही त्यांच्या प्रस्तावना वगैरे अशी ही आपल्याला माहिती मिळत असते. अक्षरशः मंत्रमुग्ध झाले हे सगळे अक्षरशः त्या काळामध्ये. म्हणून आपल्याला कालिदासावरती पारंपरिक श्लोक पुष्कळच माहीत असतात. तुलाही माहीत असेल की कवींची गणना करण्यासाठी जेव्हा बोटं घेऊन मोजायला लागले त्यावेळेला कालिदासाचं नाव घेतलं आणि मग पुढे कुणाचं नाव आठवेच ना. त्यामुळे अनामिका सार्थवती, अनामिका म्हणून आपलं जे बोट आहे ते सार्थवती बभूव असं आहे. बाई, श्रोत्यांकरता हा पूर्ण श्लोक सांगते. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. आता कालिदासाची नाट्यसंपदा, काव्यसंपदा सगळ्यांना माहीत असते. खूपच मोठ्या प्रमाणात त्याने काव्यरचना केलेली आहे. 3 नाटकं आहेत त्याची: मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल. आणि त्याची 3 महाकाव्य प्रसिद्ध आहेत: कुमारसंभव, ऋतुसंहार हे निसर्ग काव्य आहे, रघुवंश आहे आणि एक खंडकाव्य आहे मेघदूत की जे अलौकिक संस्कृत साहित्यातलं मानलं जातं असं एक काव्य आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 10,000 ओळी होतील अंदाजे. मी साधारण मोजायचा प्रयत्न केला. एवढं इतकं प्रचंड वाङ्मय, इतकं प्रचंड साहित्य, ललित लिखाण आणि हे अतिशय उत्तम अशा प्रसन्न शैलीमध्ये. म्हणजे कालिदासाच्या लोकप्रियतेचं गमक काय असं जर कोणी विचारलं तर अनेक आहेत. त्याचे सुंदर सुंदर अलंकार आहेत, त्याची सुंदर पात्ररचना आहे. पण सर्वात प्रथम ज्या वेळेला आपण एखाद्या दालनात प्रवेश करतो त्यावेळेला प्रवेशद्वार कसं आहे हे आपण पाहतो. साहित्याचं प्रवेशद्वार ही त्याची भाषा असते. आणि कालिदासाची भाषा जर पाहिली आपण तर इतकी प्रसन्न आहे ती. वैदर्भी शैली त्याची, त्याविषयी तो प्रसिद्ध आहे. कालिदासाच्या इतकं सुंदर भाषेमध्ये लिहिणारा दुसरा कुठलाही कवी नाही. आणि त्यामुळे तो एक महत्त्वाचा गुण असल्यामुळे कालिदासा श्रेष्ठ कवीच्या पदाला चढला. याखेरीज अलंकार आणि बाकीच्या सर्व गोष्टी तर आहेतच. त्याच्या नाटकांचा, काव्यांचा रसास्वाद इतक्या परीक्षकांनी, समीक्षकांनी इतक्या सुंदर शब्दामध्ये केलाय की त्याविषयी किती सांगावं ते कमीच आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की त्याच्या साहित्यात फेरफटका मारून काही सौंदर्यस्थळं आपण पाहूया त्याची. तत्पूर्वी कालिदासाचं प्रमुख वैशिष्ट्य मी मगाशी जे सांगितलं की प्रसन्न शैली, त्याच्या जोडीला आणखीन एक त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निसर्ग कवी आहे हा. याच्या काव्यभर, काव्य काय नाटकं काय सगळीकडे निसर्ग चित्रांची एक उत्तम मालिका आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण साहित्यभर निसर्ग सौंदर्याची उधळण आहे. त्याच्या कुठेही नाटकात, काव्यात आपण कुठेही अवगाहन केलं तर आपल्याला दिसतं. आणि एवढंच नव्हे तर त्या निसर्गामधल्या चैतन्याचंही स्फुरण त्यांनी
इतक्या उत्कटपणे दाखवलंय की निसर्ग जणू एक पात्र म्हणून त्याच्या सगळ्या साहित्यकृतीमध्ये वावरतोय अरे वा. असं वाटतं. आणि तसं थोड्याफार प्रमाणात तो पात्र शाकुंतलामध्ये तर आहेच, हो. कारण त्या लता अश्रू ढाळत आहेत वगैरे असं वर्णन तुला आठवत असेल तर त्यांनी केलेलंच आहे. या महाकवीच्या प्रतिभेचं एक फार मोठं वैशिष्ट्य तुला माहीत आहे ते की उपमा कालिदासस्य या शब्दाने जे सांगितलंय. तर खरं सांगायचं तर याबद्दल बोलायचं ना तर आपल्याला काही तास घालवावे लागतील. एकूण त्याच्या साहित्यकृतीमध्ये पाहिलं तर जवळजवळ 300-350 उपमा आहेत. एवढ्या आणि ह्या वेगवेगळ्या स्तरामधल्या आहेत पुन्हा. बरोबर. ह्या केवळ निसर्गामधल्याच आहेत असं नाही. ह्या राजकीय पार्श्वभूमीतल्या आहेत, इतिहासातल्या आहेत, पुराणकथांवरती आधारित आहेत, असे अनेक संदर्भ आहेत त्या उपमांना. आता या सगळ्या पाहण्यापेक्षा आपण एकच त्याची उपमा आज नमुन्यादाखल घेतोय आणि ती आहे रघुवंशामधल्या 13व्या सर्गातला तो प्रसंग आहे. भगवान श्री रामचंद्र हे लंकेहून सीतेला घेऊन पुष्पक विमानामधून अयोध्येकडे चाललेत असा तो प्रसंग आहे. आणि पुष्पक विमान जेव्हा प्रयाग क्षेत्रावरून जात असतं त्यावेळेला खाली गंगा यमुने संगम, गंगेचा प्रवाह खळाळत वाहतोय आणि यमुना तिला येऊन मध्येच बिलगतीये असं ते दृश्य आहे. आणि गंगेच्या ह्या शुभ्रधवल प्रवाहाला अधूनमधून अशी मिठी मारणारी यमुना तिच्या काळ्या सावळ्या प्रवाहाच्या लाटा, अशी ही श्वेतकृष्ण रंगांची गुंफण आहे. ही रामचंद्रांना पुष्पक विमानातून कशी दिसली याचं वर्णन कालिदासांनी 7 वेगवेगळ्या उपमामधून केलेलं आहे. त्या कशा त्यांना स्फुरल्या असतील पहा. तर आता ते काय म्हणतात, श्री रामचंद्र सीतेला म्हणतात की हा पहा हा संगम गंगा यमुनेचा. हा संगम म्हणजे शुभ्र मोत्यांच्या मधून मधून नीलमणी ओवलेल्या माळेनं वेढलेली ही जणू यष्टीच आहे. म्हणजे गंगेचा प्रवाह आहे तो शुभ्र मोती आणि मधून मधून यमुनेचं पाणी मिसळतंय तर ते नीलमणी. किंवा शुभ्र कमळामध्ये मधून मधून नीलकमल खोचून गुंफलेला हा हार आहे. सुरेख. आणखीन एक त्यांची उपमा आहे, मानस सरोवराकडे निघालेल्या राजहंसांचा त्यांची एक शुभ्र माळ आहे. त्या माळेला बिलगलेला एक निळा सावळा मेघच आहे हा. सुरेख आहे. काय याही पुढे ऐक. ते असं म्हणतात की एकीकडे असं वाटतं की जमिनीवर चंदनाच्या सूर्यानं रेखलेल्या वेलबुट्टीच्या पानामध्ये मधून मधून बुक्का भरलाय. पानामध्ये आपण रांगोळीमध्ये रंग भरतो की नाही, तसा हा यमुनेच्या प्रवाहाचा जो शिरलेला भाग आहे गंगेच्या प्रवाहात, तो पानामध्ये वेलबुट्टीच्या भरलेला बुक्का आहे असं तो सांगतो. असं एकीकडे दिसते ती यमुना आणि दुसरीकडे बघावं तर खाली पसरलेल्या चांदण्याच्या प्रभेमध्ये सावल्यांमधला अंधार मिसळलाय. म्हणजे झाडामधून जेव्हा चांदणं पाझरतं त्यावेळेला झाडाच्या पानांच्या सावल्या दिसतात. तर हे चांदणं पसरलेलं आणि त्याच्या मध्ये मध्ये दिसलेल्या विखुरलेल्या सावल्या ही गंगा आणि यमुना. आणि हा सगळा एरियल व्ह्यू चाललाय. वरून त्याला हे दिसतंय आणि त्याला ह्या कल्पना स्फुरतात. त्यानंतर तो एक असं म्हणतो की कधी कधी असं वाटतं की पांढुरक्या ढगामधून डोकावणारे निळ्या निळ्या आकाशाचे तुकडेच आहेत. पहा म्हणजे. आणि कधीतरी त्याला असाही भास होतो. कालिदास हा शिवभक्त होता, त्यामुळे तो असं म्हणतो की काळ्या सर्पांचे अलंकार चढवलेल्या भगवान शंकराच्या भस्म लेपलेल्या देहाचंही भास होतो. पहा म्हणजे कुठून कुठे त्याच्या उपमांची धाव आहे. अशा ह्या उपमा त्यांची खैरात संपूर्ण कालिदास साहित्यामध्ये आपल्याला मिळते. त्यांचा वेगळा परिचय करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण एकच नमुन्या दाखल पाहिली. खरे खरे. पण कधी कधी बरं का अशी उपमांची खैरात करतो तर कधी कधी तो मौनातूनच बरंच काही बोलतो कालिदास. ह्याची पण मला गमत वाटते. म्हणजे तिथे त्याचं खरोखर संयमाचं हे जे आहे महत्व हे कालिदासाला किती पटलंय ते पहा. आता कुमार संभव हे जे त्याचं काव्य आहे त्यातला एक प्रसंग पहा की सगळ्यांना माहित आहे, देवादिकांनाही माहिती आहे की शेवटी शंकर आणि पार्वती यांचा विवाह होणार आहे आणि मग त्यातून कुमाराचा जन्म होणार आणि ते सगळं नारदांना पण हे माहिती झालंय. आणि पार्वती ही हिमालयाची कन्या आहे. ती हिमालयावरती वास करून आहे. आता ती वयात आली आहे, सौंदर्यानं नखशिखांत भरली आहे. तिनेही शंकराला मनोमन वरलंय आणि त्याच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या वगैरे करायचं सगळं तिनं ठरवलंय. अशा वेळेला नारद हिमालयाकडे येतात आणि ते असं ठरवतात की हिमालयाला सांगावं की तुझ्या पार्वतीसाठी मी एक उत्तम स्थळ घेऊन आलोय.
आणि हिमालय बसलेले आहेत, त्यांच्यासमोर नारद बसलेत आणि त्यांच्या मागे पार्वती उभी आहे, हं, आपल्या पित्याच्या मागे आसनावरती बसलेला पिता. हो. नारद हिमालयाला सांगतात की अरे तुझ्या या सुंदर कन्येसाठी मी एक फार छान स्थळ आणलंय, भगवान शंकराचं आहे. तर हे सगळं नारदाचं बोलणं ऐकून पार्वतीनं काय करावं, खूप लाजायला हवं तिनं. आणि मग कालिदासाने तिथे ही उपमांची केवढी खैरात करायला हवी, हो की नाही. हो, हो. किती किती सुंदर लाजली, मग ती अगदी, किती अगदी. छान दिसली, मग तिचे डोळे कसे, नाक कसं वगैरे वगैरे हे सगळं. पण हे काहीही त्यांनी केलं नाहीये. हं. आणि याऐवजी तो एवढंच म्हणतो की ती पार्वती आपल्या हातातल्या कमळाच्या पाकळ्या मोजू लागली. ओ हो. लीला कमलपत्र आणि गणयामास पार्वती. बस या बस. 3 वाक्यात सगळं आलं. सगळं त्यांनी तिच्या चित्र उभं मनीची केलं. लाज, हो. लज्जा तिला जी वाटली ती हो. आली. लज्जा तिनं आली. खरोखर शंकराला कसं हो. मनाने वरलेलं आहे हो. हेही त्याच्यातून व्यक्त आणि झालं. एक स्त्री सुलभ जो तिचा भाव आहे आणि हो. वडिलांच्या समक्ष ती आहे. कुलीनतेचा भाव आहे कुलीनतेचा. अरे त्याच्यामध्ये. वा, वा, वा. ते व्यक्त कसं करावं कालिदासांनी की तिच्या हातामधले जे कमळ आहे क्रीडेसाठी तिने घेतलंय, हं. त्याच्यात ती फक्त पाकळ्या मोजू लागली. म्हणजे तिची नजर खाली आहे नजर खाली झुकलेली आहे. हो. आणि ती हातात फक्त पाकळ्या घेऊन मोजतीये. वा. इतकं सुंदर दृश्य. म्हणजे कधी कधी उपमांची खैरात, हम्म. तर कधी कधी मौनातूनच सगळं काही तो वा, बोलून वा, जातो. वा. असं एक सुंदर प्रसंग आहे. हम्म. आता याच काव्यामध्ये आणखीन एक अतिशय उत्कट असा प्रसंग आहे. हं. शेवटी आता शंकर तिची परीक्षा घेण्यासाठी हो, हो. स्वतःच तिथे आलेत. हं. अत्यंत कठोर तपश्चर्या तिनं आरंभली आहे. आणि त्यांच्या लक्षात आले की आता हिची तपश्चर्या इतकी कठोर आहे की आता तिने यापुढे करणं बरोबर नाही. कारण शरीर अतिशय कृश झाले, केवळ पानं खाऊन राहते ती. हो, हो. तेही तिनं सोडलं म्हणून ती अपर्णा झाली. आता अपर्णा झाली. हो. पान खाण्याचंही तिनं सोडून दिलंय. हम्म. म्हणून ते आले ते एका बटूच्या वेशात आले तिच्याकडे. आणि मग ते तिला म्हणतात की हे कशासाठी करतेस वगैरे. तर ती जेव्हा सांगते तेव्हा शंकर स्वतःची निंदा तिच्यासमोर करतात की अगं त्या भणंग स्मशानात राहणाऱ्या असल्या शंकरासाठी तुझ्यासारख्या रूप यौवन संपन्न अशा वैभवात लोणाऱ्या युवतीने विवाह करणं कसं योग्य आहे. हम्म. तू त्याचा नाद सोड आणि खूप तुला छान चांगलं दुसरं स्थळ मिळेल वगैरे वगैरे. तर असा त्या दोघांचा संवाद किंवा वाद चाललेला असताना शेवटी पार्वती इतकी या सगळ्याला वैतागते आणि तिथून ती काढता पाय घ्यायचं ठरवते. आणि तिच्या सखीला सांगते की तू बघ बाई यांचं काय ते, मी जाते इथून, मी जातेच कशी. हं. असं म्हणून ती ज्या वेळेला निघते त्यावेळेला भगवान शंकर प्रकट होतात हम्म. आणि तिचा हात धरतात ते. हं. आणि तिला म्हणतात की तुझ्या तपश्चर्येमुळे मी प्रसन्न झालोय आणि आजपासून मी आता तुझा दास झाले. आता हे सगळं ऐकल्यानंतर काय वाटावं पार्वतीला किंवा पुढे कालिदासांनी काय वर्णन करावं. खरं म्हणजे इथेही मी असं म्हणेन की त्याला भरपूर उपमा देण्याची संधी होती, पण इथेही मौनाच्या भाषेत तो बोलतो. पार्वती काय करते, न ययौ न तस्थौ. बस हं. एवढ्या 4 शब्दामध्ये, त्यातही न हा म्हणजे 3च शब्द आपण तीनच म्हणू. शब्दात. न ययौ न न तस्थौ तस्थौ. अशी पार्वतीची स्थिती झाली. म्हणजे ती गेलीही नाही आणि थांबलीही नाही. जाताही आलं नाही आणि थांबताही आलं हो, नाही. यात केवढा मोठा अर्थ भरलाय तो पहा. प्रचंड मोठा अर्थ. म्हणजे म्हणजे तिच्या शरीराने कालिदाच्या- गती घेतली जायची आणि मन मात्र तिथे रेंगाळलंय. कालिदासाच्या प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार याहून तुम्हाला कुठला बघायला मिळेल. हो ना. तर अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मला असं वाटतं की आपण आता मेघदूताकडे जाऊया. कारण मेघदूत हा तर त्या संस्कृत साहित्याच्या सरस्वतीच्या गळ्यातला कंठच आहे असं मी म्हणते नेहमी. अगदी. आणि- इतकं अप्रतिम आहे हे आणि काव्य. किती मराठी मोठ्या मोठ्याने सुद्धा त्याचं भावांतर केलंय, भाषांतर केलंय. नाधोम महानोरांसारखा कवी असं म्हणतो की मेघदूतासारखं काव्य अजून जन्माला आलं नाही. वा. हे एक 20 वर्षापूर्वींचं त्यांचं विधान मी स्वतः वृत्तपत्रात वाचलेलं आहे. त्यांना एक कुठला तरी पारितोषिक दिलं त्यावेळेला. हं. त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये मेघदूताचा आवर्जून उल्लेख केला. वा. इतकं श्रेष्ठ हे कालिदासाचं मेघदूत आहे. मेघदूत. वरवर पाहिलं तर ही एक निसर्ग कविता आहे. आणि साधारणपणे मेघाला रामगिरीपासून हिमालयापर्यंत किंवा अलकानगरीपर्यंतच्या प्रवासामध्ये दिसणाऱ्या रमणीय अशा निसर्ग दृश्यांची मालिका त्याचं वर्णन आहे. पण ही चित्रसुद्धा इतकी रसरशीत आहेत ना, इतकी जिवंत आहेत की त्यांच्या बारीक सारीक तपशिला सकट ती आपल्या डोळ्यासमोर. हा एक कालिदासाचा विशेष आहे की तो तपशील इतके बारीक देतो की ते चित्र आपल्या डोळ्यासमोरून हालतच नाही. आता एकच उदाहरण तुला सांगते मी. पावसाळ्याचे दिवस आहेत, हो. पण अजूनही पाऊस पडला नाहीये, त्यामुळे उष्मा आहे हवेमध्ये. हं, हं. तर नदीकाठच्या जाईच्या कुंजामध्ये ह्या मुग्ध अशा कन्यका हं. फुलं वेचायला आल्यात.
या सगळ्या फुलराण्या आहेत त्या. हां. आणि कुंजामधून फुलं वेचत असताना त्या बिचाऱ्या घामाघूम झाल्यात, कारण ऊन आहे, उष्मा आहे हवेमध्ये. आणि एवढ्यात त्यांना तो आकाशातून सरकणारा हा काळा सावळा मेघ, जो आता ह्याचा दूत होऊन जाणार आहे, तो तिथे दिसतो. हां. आणि त्यांना ती क्षणभर जी सावली मिळते त्यामुळे त्या खूप सुखावतात, हम्म. असं वर्णन आहे. आता हे सगळं चित्रकार काढेल स्थूलपणे, हो. पण हे सुंदर शब्दचित्र रेखाटताना सुद्धा कालिदासांनी त्या मुग्ध कन्यकांच्या कानावरती जी कमळं आहेत हां. त्या कमळांचं चित्र काढायला तो विसरला नाही. आणि ते कसं आहे बरं का, हां. की घाम पुसताना त्यांच्या हातून ती कानावरची कमळं त्यांच्या पाकळ्या चोळवटल्यात, असं सुद्धा तो वर्णन करतो. म्हणजे चित्रकाराला सुद्धा आव्हान ठरावं. अक्षरशः तपशील तर पुरवतोच, पण त्याला आता अरे ही चोळवटलेली कमळं आपल्याला रंगवायची आहेत, रंगवायची आहे. आव्हान ठरावं. अशा प्रकारची इतकी बारीक सारीक तपशील तो. हे तर मी तुला एक उदाहरण दिलं, पण अशी कैक उदाहरणं मेघदूतामध्ये आपल्याला ठाई ठाई भेटतात. थोडक्यात काय की या निसर्गचित्रामधून रंगगंधांची उधळण आहे, त्याच्या शब्दामधून नाद झंकारतो आणि काही वेळेला स्पर्शसुद्धा आपल्याला सुखावतो. म्हणजे वाऱ्याचं वगैरे तो विशेषतः वर्णन करतो, पावसाच्या थेंबांचं वर्णन करतो, की ते वेगवेगळ्या वेळी कुणाला कशा प्रकारचं सुख देतात. तर हे आपण अनुभवतो. म्हणजे थोडक्यात काय की पंचेंद्रियांना संवेद्य असं हे काव्य. हे केवळ निसर्ग गीत नाही बरं का, हे मगाशीच मी सांगितलं. तर यामध्ये मानवी भावनांचे सुद्धा दडलेले कल्लोळ आहेत, मात्र ते रसिकाला फक्त ऐकू येतात, अव्वल रसिकाला. कारण ह्याच्यामध्ये विरही यक्षाच्या मनाची आर्तता छेडणारे करुणाचे सूर हे खरं या काव्याचं पार्श्वसंगीत आहे. अरे वा. वरवर पाहता आपल्याला सुंदर निसर्ग दृश्य दिसतात, पण त्याच्या मुळाशी हा करुणा आहे आणि तो सतत त्याची एक तार छेडली जाते. आणि अर्थात यक्षाच्या भावभावनांशी एकताना झालेल्या रसिकालाच ती विराणे ऐकू येते. असं हे आगळं वेगळं काव्य कुठल्याही अव्वल रसिकाच्या अंतर्मनाची तार छेडल्याशिवाय राहील का? खरं. बाई, त्यातला एक शेवटचा श्लोक मला एक खूप महत्वाचा आणि मला खूप आवडता श्लोक आहे, की माझा जसा विरह झालाय माझ्या प्रियबरोबर, तसा तुझा कधीही विरह तुझी प्रेयसीची विद्युत तिच्याबरोबर कधीही होता कामा नये. मा भूदेवम क्वचिदपि च ते विद्युता विप्रयोगा, असं तो म्हणतो. फार सुंदर शेवट आहे ह्या काव्याचा. ह्यापेक्षा मानवी भावनांचा काय आरोपण काय असेल. हो ना, अप्रतिम, अतिशय सुंदर. आणि त्या मेघाला दूत म्हणून पाठवताना त्याला कसं चुचकारायचं, दूताची मनोधरणी कशी करायची, ह्याचं संपूर्ण मानसशास्त्र सुद्धा कालिदासाला इतकं अवगत आहे की तो त्यांनी संपूर्ण ते याच्यामध्ये मांडणीमध्ये दाखवलेलं आहे आपल्याला, असं दिसतं. ते सुद्धा पाहायला हवं. आता मला असं वाटतं की आपण फक्त त्याच्या शाकुंतलाचा एक थोडक्यात रसास्वाद घेऊ. त्याच्या मी कथावस्तूच्या किंवा ह्याच्या तपशिलात जाणार नाही, कारण त्यातले अलंकार आणि अर्थांतरन्यास, ते अर्थोही कन्या परकीय एव, आणि चौथा अंक तो सर्वात विलक्षण शकुंतलेला पतिगृही पाठवताना निरोप देणाऱ्या कणवांचा, हे अतिशय लोकप्रिय आणि फारच लोकविश्रुत पण आहेत. तर नेहमीच्याच प्रथमदर्शनी प्रेम कथेपासूनही सुरू होतं. म्हणजे एक काय म्हणायचं त्याला, की एक अवखळ अशी अल्लड अशी ही निसर्ग कन्या आणि एक सम्राट यांच्यामधलं हे प्रेम आहे. आणि हे अत्यंत उच्छृंखल असं वाटावं वरवर पाहता, अशा स्वरूपाचं हे प्रेम आहे. अशी कथा सुरू झाली आहे. पण ही कथा संपूर्ण पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की प्रेमा तुझा रंग कसा, या प्रश्नाचाही वेध घेत चालली आहे. एकूणच कालिदासाची नाटकं या प्रश्नावरती केंद्रित झालीत असं मला नेहमी वाटत आलंय. म्हणजे कसं तर क्षणिक कामवासनेपासून विरहाच्या आणि त्यागाच्या वाटेनं मनोमिलनाच्या मंदिरामध्ये जीवाशिवांचं अद्वैत होणं म्हणजे प्रेम. हे कालिदास आपल्याला शेवटी सांगतो. म्हणजे सौंदर्य सुंदर चेहरा पाहून प्रेमात पडणं एकमेकांच्या, ही फक्त ह्या प्रणयाराधनेची पहिली पायरी आहे. पण ही पायरी सोडून वरती गेलं की ते सौंदर्य वगैरे केव्हाच निखळून जातं. आणि जर त्या जीवाशिवांचं अद्वैत घडलं नाही तर त्या प्रेमाला काही अर्थ नाही, हे तो सांगतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला रस्त्यावरचा हिरवा दिवा काय सांगतो की जा, तसं जा असं सांगण्यापुरतंच ते सौंदर्य आहे. त्यानंतर तो दिवा नाहीसा होतो, तसं सौंदर्य त्याचं काम संपतं खरं म्हणजे, हे त्याने
तिथे दाखवलंय. आता काय आहे, पार्वती काय, शकुंतला काय, त्यांच्या प्रेमाचा प्रवास हा असा सगळीकडे भौतिकतेकडून अभौतिकतेकडे होतो आणि शेवटी त्याचं शाश्वतात विसर्जन होतं. हा ह्या शाकुंतला नाटकाचा हा फार महत्त्वाचा एक मानबिंदू आहे, तो मानला आहे. आणि त्यासाठी त्यांनी सर्व रसिकाने हे नाटक डोक्यावरती घेतलं. आता गोएथे हा जो जर्मन विद्वान आहे, त्याने तर त्यावरती एक उत्तम कविता केली, ज्यामुळे हे आणखीन लोकप्रिय झालं. तर त्या कवितेचा एक फक्त सारांश मी सांगते तुला. तर त्या कवितेचा सारांश असा आहे की यौवनाचा बहर आणि तो ओसरल्यानंतर समोर ठाकलेलं फलित, आत्म्याची बेधुंद ओढ, एकतानता, समाधान आणि संतुष्टी, आणि पृथ्वी आणि स्वर्ग यांचं मिलन, हे सगळं तुम्हाला एकत्र बघायचंय का? शाकुंतल पहा. ग्रेट. असं तो म्हणतो. तेव्हा शाकुंतलामध्ये हे सगळं असं काही आपल्याला मिळतं. स्वर्ग आणि पृथ्वीचं मिलन, यामध्ये सगळं ते आलं. आणि प्रेमाची एक शेवटची सिद्धांत व्याख्या तुम्हाला कालिदासाच्या या नाटकामध्ये सापडते. तर या नाटकासंबंधी आणखीन खूप सांगता येण्यासारखं आहे. बरोबर. पण आपल्याला थांबायला हवं. बाई, महाकवी म्हणून कालिदासाची खूपच थोरवी आहे, ती बऱ्याचशा लोकांना माहीत आहे. पण त्याची जी 3 नाटकं आहेत, त्याच्यातून तो नाटककार आणि नाटककारापेक्षा सुद्धा दिग्दर्शक म्हणून खूपदा आपल्याला जाणवतो. ठाई त्याच्यातलं दिग्दर्शक डोकं वर काढतो असं जाणवतं वाचताना. त्याविषयी काही सांगा ना. मी नेहमी असं म्हणते की कालिदासानं आपली नाटकं रंगमंचावरती स्वतः पात्र होऊनही अनुभवली आहेत, विंगेत पण उभं राहून त्यांनी नाटकं पाहिली आहेत स्वतःची, आणि समोर प्रेक्षकांच्या मध्ये बसूनही त्यांनी आपलं नाटकं पाहिली आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणून ते नाटक कसं दिसेल याचा अतिशय बारीक विचार त्यांनी केलाय. आणि त्यामुळे त्याची नाटकं ही प्रयोगशील आहेत. म्हणजे जसं मी भाषाच्या बाबतीत म्हटलं ना, म्हणजे एक परफॉर्मिंग आर्ट म्हणून जे काही वैशिष्ट्य असतं ते त्याच्या सर्व नाटकांच्या मध्ये आहे, असं मला नेहमी जाणवतं. आता एक उदाहरण सांगायचं ना, तर मालविकाग्निमित्र मधलं मी सांगते. मालविकेचं वर्णन करताना ती कशी हसते याचं त्यांनी, आता मालविका ही एक अत्यंत मुग्ध अशी नायिका आहे, 16 वर्षा तरुणी आहे, आणि त्यातून ती राजकन्या आहे, मुळात राजप्रासादात वाढलेली आहे. त्यामुळे तिला काही वागण्याच्या पद्धती वगैरे शिष्टाचार तिला त्याची कल्पना आहे. तर ती हसताना कशी हसते, तर तिच्या हसण्यामधून तिचे काही दात फक्त दिसतात असं तिने वर्णन. आणि ते कसे दिसतात, तर जणू काही एखाद्या उंगलू पाहणाऱ्या कमळातून काही केसर बाहेर डोकवावेत, अशा प्रकारे तिचं ते हास्य आहे. म्हणजे इतकं बारीक वर्णन त्यांनी केलंय. इतकंच नव्हे तर मालविकाग्निमित्रातलाच एक प्रसंग तुला सांगते. त्या प्रसंगामध्ये विदूषकाचं काम विनोद करणं हेच असतं काय. तर असाच काहीतरी तो इतका मजेशीर विनोद करतो की रंगमंचावरच्या सगळ्या पात्रांना कालिदासाने सूचना दिली आहे की हसा. म्हणजे त्याच्या नाट्यसूचना ह्या सुद्धा कालिदासाच्या अभ्यासनीय आहेत. तर त्याच्या तिथं तो म्हणतो की सर्वे हसंती, म्हणजे सगळे हसतात. आणि मालविकेला तो एक वेगळी सूचना देतो, मालविका स्मितम करोती. म्हणजे मालविका हा 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 करून हसत नाही, तर ओठ बंद करून गालातल्या गालात हसते. अशा प्रकारच्या इतक्या बारीक सारीक सूचना कालिदासांनी सर्वच नाटकामधून दिलेल्या आहेत. त्या नाटकांची ही जी प्रयोगार्हता आहे, म्हणजे त्यांनी पाहिलं की प्रेक्षकामधून मालविका कशी दिसली पाहिजे किंवा राजा कसा दिसला पाहिजे. आणि ते भूमिका बठवणाऱ्या कलाकारांना सुद्धा ते गाईडच आहेत की नाट्य सूचना, म्हणजे आणि त्याच्या पात्र उभं करायचं. होय होय. आणि त्याच्या सगळ्या पात्रांना तो डोळ्याचे सुद्धा अभिनय सांगतो, की केव्हा कसं कुठे कुणी बघायचं, अशी ती एक म्हणजे डोळ्यांच्या अभिनयाची तर एक लांबलचक मालिका आपल्याला कितीतरी त्याच्या नाटकामध्ये सापडते. आणि म्हणून मी असं म्हणते की हे जर सगळं पाहायचं असेल ना, तर आपल्याला खरोखर कालिदासाचे डोळे हवे, त्याशिवाय आपल्याला त्याचं सौंदर्य खरं. दृष्टीचे अभिनय आहे तर भरत आणि नाट्यशास्त्रामध्ये त्या फारच तपशिलामध्ये सांगितलं. आणि आपण जर कालिदासाची नाटकं पाहिले तर त्यांनी डोळ्यांच्या अभिनयाचा जो समर्पक उपयोग केलाय तसा दुसऱ्या कोणी केला असेल असं मला वाटत नाही. डोळे, हात, सर्वच अंगिक आणि सर्व प्रकारचे अभिनय, आणि हे सगळं करत असताना त्यातून सात्विक अभिनय कसा निर्माण होतो हे जर बघायचं असेल तर कालिदासाची नाटकं आपण प्रेक्षक होऊन पाहावीत. छान बाई, तुम्ही म्हणालात
त्याप्रमाणे या महाकवीला मिनिटं आणि सेकंद यामध्ये बांधणं म्हणजे त्याच्यावर खरोखर अन्याय करणं आहे. तरीही त्याच्या साहित्यातल्या काही ठळक अशा सौंदर्य स्थळांचा आज आपण परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा संधी मिळेल तेव्हा त्याच्या एक एक साहित्यकृतीचा अगदी समग्र परिचय करून देण्याचा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. बाई, आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि महाकवी कालिदासाच्या साहित्यकृतींचा आणि त्यातल्या सौंदर्याचा जो श्रोत्यांकरता परिचय करून दिलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.